जैन पद्धतीचं कोरटी चटणी कसे करायचे। कोरटी आणि शेंगदाणे मिक्स चटणी करते। आता कोरटी आणि जिरे एकत्र करून भाजून घेते। हे तडतडायला लागले की समजायचं कोरटी भाजलं गेलंय। शेंगदाणे चटणीसाठी भाजलेले शेंगदाण्याचा सालपट काढून घेणार आहे। आता कोरटी मिक्सरमध्ये घातलेला आहे। त्याच्यात तिखट आणि मीठ मिक्स करून आता बारीक करून घेणार। हे भाजलेलं शेंगाचं कूट करून घेतलेलं आहे। ह्याच्यात आता हे कोरटी मिक्स करणार, तिखट मीठ घातलेलं। हे बघा झाले कोरटी आणि शेंगदाणे मिक्स जैन चटणी। छान लागते। काही भाजी वगैरे नसलं ना, हे चटणी दही भाकरी घेऊन खायला छान लागते।